डिझेलच्या दरामध्ये 1 रुपयांची घट, तर एका लिटर पाण्याच्या बॉटलसाठी आता 15 रुपयांऐवजी 14 रुपये आणि 500 मिली बॉटलसाठी 10 रुपयांऐवजी 9 रुपये द्यावे लागणार। अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी आता $1,00,000 म्हणजेच 88 लाख रुपये मोजावे लागणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार, तर फक्त नवीन H-1B व्हिसा धारकांनाच 88 लाख रुपये मोजावे लागणार, अमेरिकेची माहिती। एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाचं विक्रमी शतक, तर विराट कोहलीचा विक्रम म्हणत अवघ्या 50 चेंडूंमध्ये शतकी खेळी। ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये स्मृती मंधानानं 300 धावा ठोकल्या। साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभामध्ये त्यांना सन्मानित करण्यात येणार। पंतप्रधान मोदींकडून मोहनलाल यांचं अभिनंदन। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 हा 5 तासांचा ब्लॉक असेल, तर ठाणे कल्याण दरम्यान जलद मार्गावर तसंच हार्बर मार्गावरच्या वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक। नवीन वर्षापासून स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल धावेल, तर येत्या काळात 238 नवीन रेक दाखल होणार असून यामध्ये 60% प्रवासी क्षमता असेल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। मुंबई ठाण्यामध्ये 4 वर्षात बुलेट ट्रेन्सची धाव, तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम 2027 मध्ये पूर्ण होणार, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। ठाण्यातील अवजड वाहनांना बंदी आदेश मागे, दरम्यान ठाण्यातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी होती, मात्र माल वाहतूक ठप्प झाल्यामुळे हा निर्णय बदलला।